हे उदाहरण आहे 4, 5, 0 आणि 3 या अंकापासून बनणारी सर्वात लहान 5 अंकी संख्या कोणती? म्हणजे आपल्याला अंक दिलेले आहेत 4 आणि संख्या बनवायला सांगितली आहे 5 अंकी, म्हणजे एक अंक हा आपल्याला 2 वेळा वापरावा लागेल. आता दिलेले अंक पहा 4, 5, 0 आणि 3 हे आहेत. आपल्याला लहान संख्या बनवायची म्हणजे लहान अंक आपल्याला 2 वेळा वापरायचा, म्हणजे 0 2 वेळा वापरायचा आहे. जर दिलेल्या अंकात 0 असेल तर आपण 0 सोडून उरलेल्या अंकापैकी लहान अंक सुरुवातीस वापरायचा आणि त्यानंतर 0 2 वेळा वापरायचा आहे. आता उरले हे 2 अंक, त्यापैकी 4 आणि 5 असं वापरून आपण सर्वात लहान 5 अंकी संख्या बनवलेली आहे आणि हा पर्याय क्रमांक आहे बी क्रमांकाला. बी हे उत्तर बरोबर आहे. 7वे उदाहरण आहे n या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? म्हणजेच पहा n बरोबर आपल्याला नैसर्गिक संख्या या ठिकाणी घेणे गरजेचे आहे. म्हणजे आपण n च्या जागी 1 ही किंमत ठेवून पाहूयात. 1 चा वर्ग हा 1 च्या घनापेक्षा मोठा आहे. 1 चा वर्ग जर केला तर 1च येतो आणि घन केला तर 1 येतो. या ठिकाणी बरोबरचे चिन्ह पाहिजे होते परंतु तसे दिले नाही. एक पर्याय कमी झाला. दुसरा पण पर्याय पहा तसाच कमी होतो. 1 चा घन हा n च्या वर्गापेक्षा म्हणजे 1 च्या वर्गापेक्षा मोठा आहे असा अर्थ आहे. तर तसे होत नाही. 1 चा घन हा 1 आणि 1 चा वर्ग हा 1 होतो, तो पण बरोबरच आहे. म्हणजेच आपल्या या ठिकाणी लहान मोठेपणाचे चिन्ह चुकले आहे. दुसरा पर्याय कमी झाला. तिसरा पर्याय बघा, या ठिकाणी 1 जर n ही संख्या जर 1 ही धरली तर 1 चा वर्ग 1 होतो वजा 1 चा घन 1 आणि हे सगळे या दोघांची वजाबाकी जर केली तर 0 पेक्षा मोठी आहे, परंतु तशी येत नाही. 1 ची आणि 1 ची वजाबाकी केली तर 0 बरोबर 0 येतो. 3 पण पर्याय कमी झाला. आता चौथा पर्याय पहा, n म्हणजे एक संख्या ही 0 पेक्षा मोठी आहे, म्हणजे अर्थातच हे विधान बरोबर आहे. 0 पेक्षा 1 मोठे असतात. म्हणून आपण या प्रश्नाचे उत्तर लिहिताना डी पर्याय बरोबर करायचा आहे.